आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होईल। दरम्यान अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुलं, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपलं नशीब यामध्ये आजमावलंय। कोण बाजी मारणार आणि कुणाचं वर्चस्व राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या मतमोजणीला, निवडणुकांच्या मतमोजणीला 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, काय सांगाल? खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आजचा निकाल काय असेल त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। मतमोजणी पार पडली आणि आज सगळ्यांची प्रतिष्ठा खरं तर पणाला लागलेली आहे। अनेकांचे नातेवाईक यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच मोहिनी, सकाळी 10 वाजल्यापासून बारामतीमधील जिल्हा क्रीडा संकुल आहे येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। खऱ्या अर्थाने 28 तारखेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमानात दुर्दैवी अपघाती निधन झालं। त्यानंतर संपूर्ण बारामतीमध्ये शोककळा पसरली होती। बारामतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते कोठेही प्रचार करताना दिसले नाहीत, परंतु 7 तारखेला खऱ्या अर्थाने मतदान झालं आणि आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे। राज्यातील खऱ्या अर्थाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीची मतमोजणी होत आहे, परंतु बारामतीमध्ये अजून मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्त्यांमध्ये, नागरिकांमध्ये दुःखाचं सावट आहे आणि आज खऱ्या अर्थाने 10 वाजता मतमोजणी होत आहे। मतमोजणी ही बारामतीतील जे जिल्हा क्रीडा संकुल आहे येथे होत आहे। येथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे हा देखील देण्यात आलेला आहे। मतदानाच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहे, परंतु कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात दुःखाच्या सावटाखाली आहेत। कोणत्याही प्रकारचा बारामतीमध्ये कार्यकर्ते प्रचार करताना दिसले नाहीत। आज मतमोजणी होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आज राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त दीपक, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता जाऊयात सिंधुदुर्गात। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत आणि पंचायत समितीच्या 100 गणांसाठी मतमोजणी आज होणार आहे। सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे, तर पंचायत समिती 100 पैकी 83 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे। जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसेल, तर निलेश राणेंची मालवण कुडामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसेल, तर सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर बघितलं तर आज नक्की कोण बाजी मारतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कणकवली।